नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर, नेत्ररोग तज्ज्ञ, शिरूर. आजकाल मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनच्या नावाखाली अनेक ठिकाणी मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना वाचायला, रंग ओळखायला, वस्तू ओळखायला शिकवलं जातं आणि पालकांना सांगितलं जातं तुमच्या मुलाचा मिड ब्रेन ॲक्टिव्हेट झाला आहे आणि आता तुमचं मूल डोळ्यांशिवाय देखील पाहू शकतं. पण मित्रांनो, हे खरंच विज्ञान आहे का? की विज्ञानाच्या नावाखाली भ्रम निर्माण केला जातोय? चला अगदी साध्या भाषेत समजून घेऊया. आपल्या शरीरात प्रत्येक सेन्स ऑर्गन एक विशिष्ट गोष्ट ओळखण्यासाठी बनलेला आहे. कान आवाज ऐकण्यासाठी, नाक वास घेण्यासाठी, जीभ चवीसाठी, त्वचा स्पर्श ओळखण्यासाठी आणि डोळे प्रकाशासाठी. कारण प्रकाश ओळखण्यासाठी शरीरात विशेष पेशी लागतात, त्यांना फोटो रिसेप्टर म्हणतात. हे फोटो रिसेप्टर फक्त डोळ्यांच्या रेटिनामध्ये असतात, त्वचेवर नसतात. म्हणून त्वचेला प्रकाश दिसणं बायोलॉजिकली शक्यच नाही. जर त्वचेला खरंच पाहता आलं असतं तर आपण सगळे डोळ्यांशिवाय जन्मलो असतो. डोळ्यात प्रकाश जातो, तो रेटिनावर पडतो, तिथून इलेक्ट्रिकल सिग्नल्स तयार होतात, ऑप्टिक नर्व मधून ते मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मग आपल्याला दिसतं. म्हणजे पाहण्याची प्रक्रिया डोळ्यांपासून सुरू होते, मिडब्रेन पासून नाही. मग ही मुले डोळे बांधून वस्तू कशी ओळखतात? बहुतेक वेळा हा ब्लाइंड फोल्ड पूर्ण सील नसतो. मुलं खालील गॅप मधून पाहतात, रंग, आकार, फोल्डिंग पॅटर्न्स, क्यूज वापरतात किंवा आधीच माहिती दिलेली असते. हे जगभर अनेक वेळा सायंटिफिकली टेस्ट केलं गेलं आहे. प्रॉपर सायंटिफिक कंडिशन्स मध्ये हे क्लेम्स कधीही सिद्ध झालेले नाहीत. आणि सर्वात महत्वाचं, पालकांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. जर हे खरंच शक्य असतं तर जगातील सर्व मोठ्या मेडिकल युनिव्हर्सिटीज, नासा, न्यूरोसायंटिस्ट हे सगळे शांत बसले असते का? मित्रांनो, मुलं इंटेलिजंट आहेत, त्यांच्यात क्षमता आहे, पण इंटेलिजन्स वाढवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो. त्यासाठी लागतो चांगला संवाद, वाचन, खेळ, क्युरिओसिटी, संगीत, प्रेम आणि वेळ. सायन्सच्या नावाखाली भीती, होप आणि इमोशन्स विकणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. कारण पालकांचं प्रेम हे खूप भाबडं असतं आणि म्हणूनच ते एक्सप्लॉइट करणं खूप सोपं असतं. प्रश्न विचारा, पुरावे मागा, सायन्स समजून घ्या. कारण अंधविश्वासाला ब्रेन ॲक्टिव्हेशन नाव दिलं तरी तो अंधविश्वासच राहतो.